नाही म्हणजे मला विचार पडलेला की तुझ्या लग्नाचं पाहत नाही आहेत का तुझे वडील? का कोणी आहे तुझ्या आयुष्यात? समीर जाणून घेण्याच्या इच्छेने विचारत होता. नाही, नाहीये कोणी माझ्या आयुष्यात. एक मिनिट, पण तू एवढं का विचारत आहेस खोलात शिरून? हां, अगं सहज विचारतोय. सहजच? नक्की ना? हो माझी आई, तो हात जोडून म्हणाला. आई नाहीये हा मी तुझी. ती हसली. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला लग्नच नाही करायचंय. आपण ऐकत आहोत अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 15. समीर मागे येऊन उभा होता हे तिला माहीतच नव्हतं. हॅलो, निघूया का लंचला? आता समीरचा आवाज आला. ओ समीर सर. सर, पुन्हा सर. ओह सॉरी समीर, तू कधी आलास? मी आत्ताच, जेव्हा तू कसल्या तरी विचारात हरवलेली. निघूया ना लंचला? आर यू रेडी ऑर व्हॉट? ओ हा वेट, हा मला टिफिन घेऊ दे. म्हणत तिने तिचा टिफिन काढला आणि त्याच्यासोबत कॅन्टीनमध्ये जायला निघाली. जाता जाता समीरने प्रश्न विचारलाच. बाय द वे, अर्जुन सर आलेले का मगाशी? काय म्हणत होते? ते कॉल ऐकत होते माझा चक्क. मला माहीतच नव्हतं माझ्या मागे ते. कस्टमर विवेकला कॉल केला होता ना. अँड यू नो व्हॉट, तो कस्टमर ही ॲग्री झालाय. काय सांगतेस? रिअली? म्हणजे तो म्हणाला तसं? हो, म्हणजे त्याच्या बोलण्यातून तरी तसंच वाटतंय. अरे वा, मग आता तर डबल पार्टी पाहिजे. काय? काहीही म्हणत ती मोठ्याने हसली. अरे जस्ट किडिंग यार, तो म्हणाला आणि ते दोघंही हसत कॅन्टीनमध्ये आले. एक जागा पकडून लंच करू लागले. समीरला तिच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणून तर तिला त्याने लंचसाठीही इन्व्हाइट केलेलं. जेवता जेवता तिला अखेर त्याने विचारलंच, काय ग, तू सकाळी म्हणत होतीस की तुला वडिलांशिवाय आणखी कोणी नाही. याचा अर्थ? हो, माझी आई माझ्या लहानपणीच वारली. बाबांनीच मोठं केलं मला. अगदी आईचीही कमी जाणवू दिली नाही. ते माझे सनशाईन आहेत. म्हणून तर त्यांना काही झालं किंवा होतंय असं वाटलं तरी मला त्यांची जास्त काळजी वाटते. अच्छा, साहजिक आहे ग. आणि मग म्हणजे सहज विचारतोय हा, नाहीतर तू विचार करशील हा एकदम मला लग्नाचं काय विचारतोय. आय मीन तुझं वय ॲटलिस्ट 25-26 असेल, राईट? हॅलो, असं एखाद्या मुलीला तिचं डायरेक्ट वय नाही विचारावं. ओह सॉरी, मी सहजच विचारलं अगं. तुला कम्फर्टेबल नसेल तर इट्स ओके. हे इट्स ओके, आय एम जस्ट किडिंग. तू तर सिरियस झालास लगेच. काय ग, तू पण ना. नाही म्हणजे मला विचार पडलेला की तुझ्या लग्नाचं नाही पाहत आहेत का तुझे वडील? का कोणी आहे तुझ्या आयुष्यात? समीर जाणून घेण्याच्या उत्सुकतेने विचारत होता. नाहीये कोणी माझ्या आयुष्यात. एक मिनिट, पण तू एवढं का विचारत आहेस खोलात शिरून? अगं सहज विचारतोय. सहजच? नक्की ना? हो माझी आई, तो हात जोडून म्हणाला. एक मिनिट, आई नाहीये हा मी तुझी. बाय द वे, मला लग्नच नाही करायचंय. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ती म्हणाली. तसा त्याला जोराचा ठसका लागला. हे हळूहळू, हॅलो, हॅव दिस वॉटर फर्स्ट. ती तिची बॉटल तत्परतेने त्याच्या पुढे करत म्हणाली. थँक्स. त्याने त्यातलं पाणी पिलं आणि बॉटल समोर ठेवली. आता त्याचा ठसका थांबलेला. पण तिनं जेवढ्या काळजीने तिची बॉटल त्याच्या पुढं केली ते आठवून त्याला भलतंच फील झालेलं. काय म्हणालीस तू? लग्न करणार नाही का? म्हणजे स्पेसिफिक काही घडलंय का आयुष्यात? ब्रेकअप वगैरे म्हणून असं म्हणत आहेस का? त्याने घाबरत पुढं विचारलं. असं काही नाहीये, पण माझ्या बाबांसाठी मी लग्न नाही करणार आहे. काय आहे, आपल्याकडे लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जातात ना राहायला. मग त्यांना एकटं सोडून मला नाही जमणार जायला. मला त्यांची शेवटपर्यंत काळजी घ्यायची आहे, जी की लग्न झाल्यावर मी नाही घेऊ शकणार. आणि मला ते नाही पटत आहे. ते दुसरं लग्न करू शकत होते समीर, पण त्यांनी माझ्यासाठी नाही केलं.
मी हे कसं विसरू नाही का? ती एकदम भावूक होत त्याला सांगत होती. पण त्यांना मान्य आहे हे. त्यांना भले मान्य नसेल, पण त्यांचं ऐकतो कोण? ही गोष्ट त्यांचीही नाही ऐकणार मी, हे फिक्स आहे. त्यांना माहिती आहे. अगं पण म्हणजे मी फक्त एक शक्यता बोलतोय, रागावू नकोस. जर त्यांना काही झालं तर? त्यांना काहीही होणार नाहीये. हा, मी होऊच देणार नाही, कळलं ना? झटकन ती म्हणाली. तिला बहुतेक राग आलेला. हे सॉरी, तू चिडलीस. आय नो मी जास्त पर्सनल झालो आणि मला हेही माहिती आहे तू त्यांना काही होऊ देणारही नाहीस. आय नो, पण त्यांचं वय झालं असेल ना गं. मग त्यांच्यानंतर तू काय करणार आहेस? असं एकट्याने जगणं एवढं सोपं नसतं. ते हे अशा जगात एक पार्टनर तर हवाच ना. म्हणजे मला असं वाटतं. पण मला नाही वाटत असं काही नसतं की पार्टनर हवाच. आणि तसंही मला नाही वाटत माझ्या मनात असलेल्या अपेक्षा पूर्ण करणारा पार्टनर या जगात असेल. सो नो चान्स. आणि प्लीज आता हा विषय बंद. हा, आपण जेवूया का प्लीज? ती ठामपणे तरीही चिडचिड करत म्हणाली आणि त्यालाही कळलं तिला या विषयावर बोलायचं नाहीये. ओके, गॉट इट, लिव्ह दिस सब्जेक्ट. म्हणून तोही कसनूसा हसत मुकाट्याने जेवू लागला. अधूनमधून त्याचं तिच्याकडेच लक्ष जात होतं. शांतपणे जेवताना कधीतरी चेहऱ्यावर वाऱ्याने उडून आलेली बट ती सावकाश मागे ढकलत होती. आणि नाही म्हटलं तरीही तिची ही अदा त्याच्या हृदयाला छळून जात होती. प्रश्न तर एका पाठोपाठ त्याच्या मनाला छळू लागले होते. तिच्या अपेक्षा तरी विचाराव्यात असं सतत वाटत होतं. पण आपली एक्सप्रेस ज्या वेगाने धावते ती कुठेतरी जाऊन कोलमडू नये या विचाराने त्याने स्वतःला थांबवलं. तीही अगदीच शांत झालेली त्या विषयानंतर. एकही शब्द न बोलता फक्त शांतपणे जेवण करत होती. पण तिच्या शांत मनात चांगलीच उलथापालथ झालेली. तिला अनय आठवलेला. आणि आता प्रेमाच्या भानगडीत पडायचं नाहीये असं काहीसं ती मनाला ठामपणे सांगत होती. तिचं मन चांगलंच नाराज होतं त्या बाबतीत. दोघांनीही लंच केलं. लंच होईपर्यंत ती काही बोलली नाही. पाहून मग मात्र त्याने तिला विचारलं, अक्षया, राग आलाय का तुला मी असं विचारलं म्हणून? सॉरी इफ आय हर्ट यू. आय नो मला अधिकार नाही आहे, पण तू तर बोलायची बंद झालीस. अरे इट्स ओके, माझ्या डोक्यात वेगळंच चालू होतं. सोड ना, त्या विषयावर नको बोलूया आपण. ओके, पण मी फक्त एक फ्रेंड म्हणून विचारलेलं, दॅट्स इट. तुला नाही बोलायचं त्या विषयावर तर ठीक आहे, आपण दुसऱ्या विषयावर बोलू. हो का? पण आता बोलता येणार नाहीये कारण लंच टाईम संपलाय आणि आता मला ॲडही बनवायला घ्यायची आहे. आजच पोस्ट करायची आहे ना. ओके चल तर, तो हसत म्हणाला आणि ते दोघंही खाली जायला निघाले. अर्जुन आता कुठं लंचसाठी निघालेला. या 6 महिन्यात 3-4 मेड बदललेला त्याने, कारण त्या जेवण नीट बनवत नव्हत्या. आणि आता तर जेवण बनवायलाच कोणी नव्हतं. तो रात्री मॅगी नाही तर सॅलडवर कसा तरी भागवायचा आणि आज दुपारचं लंच आज कॅन्टीनमध्येच करावं लागणार होतं. यासाठी तो निघाला होता आणि लिफ्टलाही प्रचंड गर्दी होती. पाहून तो जिन्याने निघाला. अन वर जाताना नेमकं लिफ्टमधून बाहेर पडताना त्याने त्या दोघांना पाहिलं, जे एकमेकांशी बोलत आणि हसत खेळत ऑफिसच्या दिशेने निघालेले. त्यांचं बोलणं त्याच्या कानावर पडत होतं. 1 मिनिट, तू मला सगळं विचारून घेतलं पण मला नाही सांगितलं की तुमच्या घरी कोण कोण असतं? अक्षया समीरला विचारत होती. ओ, माझ्या घरी मी, माझे आई बाबा आणि माझा छोटा भाऊ असतो. बहिणीचं लग्न झालंय. हे दोघं एकत्र एवढं हसून खेळून आणि ती तर त्याला अरेतुरे बोलत होती. हे कधी झालं? त्या दोघांना इतक्या नॉर्मली एकमेकांशी बोलताना पाहून अर्जुनच्या मनात मात्र काही सलत होतं. तो पटकन तिथून वर निघून आला. ठीक आहे ना, बोलत असतील, मला का वाईट वाटावं? त्याचा ओठांचा कोपरा नाखुशीने वर दुमडला गेला. मनाला असाच विचार देत तो त्याचं लंच घ्यायला गेला, पण तरीही काहीतरी मनाला त्रास तर देतच होतं. व्हाय शुड आय केअर फॉर देम? आय डोंट केअर इफ माय स्टाफ इज टॉकिंग विथ इच अदर. प्लेट घेऊन तो जेवायला बसला आणि आता त्याच्यातला बॉस पुन्हा जागा होत होता.
एक मिनिट, तू सगळं मला विचारून घेतलं पण मला नाही सांगितलं तुमच्या घरी कोण कोण असतं? अक्षया विचारत होती. ओ माझ्या घरी मी, माझे आई बाबा आणि माझा छोटा भाऊ असतो. बहिणीचं लग्न झालंय. अरे वा, छान फॅमिली की तुमची. अच्छा, म्हणजे तूच मोठा आहेस तर तुम्हा मुलांमध्ये. मग काय, तुझ्यासाठीच मुलगी पाहायची चाललेली दिसते, बरोबर ना? हो. तो केसात हात फिरवत लाजला. अरे बाप रे, लाजतोयस तू तर. बरं, ऑफिसमध्ये आलोय मी, जाते हा ॲड बनवायला. हो ठीक आहे. त्याने म्हणताच ती मान हलवत तिथून निघून गेली. तो मात्र ती गेली त्या दिशेलाच पाहत उभा राहिला होता. विचारात हरवला होता तिचा मिश्किल आणि बालिश स्वभाव, तिचं क्षणाक्षणाला खळखळून हसणं आणि तिचा कॉन्फिडन्स. त्याला क्षणाक्षणाला तिच्याकडे खेचू लागलेला. पण ती अशी सहज हातात येणार नाही हे त्याला कळलेलं. तिच्यासोबत वेळ घालवून कदाचित तिचा विचार बदलता येईल असा विचार तो करत होता. आणि त्यावेळी त्याच्या गालात गोड स्मित आलेली. कुणाला तरी चहा कॉफी देऊन माघारी परतणाऱ्या गणेशला नेमकाच तो असा गूढ स्मित करत हसताना दिसला. आणि तो ज्या दिशेने पाहतोय त्या दिशेला गणेशनेही पाहिलं, पण त्याला तर कोणीही दिसत नव्हतं. सर, इथे का उभे आहात असे? नक्की कोणाच्या विचारात हरवलाय? प्रेमाभिमात पडला की काय? गणेशने त्याच्या टोनमध्ये विचारलं. हां, काय तू मॅड आहेस का रे? जा काम कर तुझं. तो त्याला कटवून स्मित करत सरळ आपल्या केबिनमध्ये आला. गणेशला मात्र त्याचं काही कळलं नव्हतं. तो खांदे उडवत त्याच्या कामाला निघून गेला होता. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. अरे बापरे, समीर तर तिला पटवायची पूर्ण तयारी करू लागलाय. आणि अर्जुन तर पुन्हा बॉस मोडमध्ये येत त्या दोघांना एकत्र पाहून अस्वस्थ वाटत असतानाही स्वतःलाच समजावतोय. यातूनच पुन्हा जलसी निर्माण होणार आहे का? का अर्जुन ही तिचा नकळत विचार करतोय हे त्याच्या लक्षात येत नाहीये. बघूया काय होतंय पुढील काही भागांमध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.